नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026. यामध्ये आपण बीड जिल्हा विशेष माहिती किंवा सामान्य आपण बीड जिल्ह्या संदर्भामध्ये पण सामान्य माहिती संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न काय आहे बघा. बीड जिल्हा, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणतं आहे? तर बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? तर बीड हे बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. बीड हे होय. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्हा आपला हा येतो. तर बीड जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतो. तर बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 10,693 10,693 एवढं चौरस किलोमीटर एवढं आपल्या बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. 10,693 चौरस किलोमीटर एवढं बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला सांगता येईल. यानंतर हे बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुक्यांचा समावेश होताना दिसून येतो. 11 तालुके होय. खालीलपैकी कोणता तालुका बीड जिल्ह्यामध्ये नाही आहे? तर आपल्याला सांगायचं आहे की पाथर्डी हा जे काही तालुका आहे ते नगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पाथर्डी या तालुक्याचा समावेश होतो. यानंतर आहे बीड जिल्ह्याची सीमा. बीड जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे? तर बीड जिल्ह्याची सीमा ही 5 जिल्ह्यांना लागून आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि धाराशिव आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यांना आपल्याला भारताची नाही सॉरी बीड जिल्ह्याची सीमा ही या 5 जिल्ह्यांना लागून असलेली आपल्याला दिसून येतो. 5 जिल्ह्यांना लागून ही सीमा आहे. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर माजलगाव हा जो काही तालुका आहे ते बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका आहे. बीड शहरापासून कोणती नदी वाहते? तर बीड शहरापासून कोणती नदी वाहते? तर बिंदुसरा ही काही नदी आहे तीही आपल्याला बीड शहरामधून वाहताना दिसून येते. बिंदुसरा ही होय. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर उष्ण आणि कोरड्या स्वरूपामध्ये आपल्याला बीड जिल्ह्याचं हवामान असलेलं दिसून येतं. बीड जिल्ह्याचं उष्ण आणि कोरडा हवामान आहे. त्यानंतर आहे बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा. बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा ही मांजरा या नदीने निश्चित केलेली आहे. तर दक्षिण सीमा ही जी काय आहे तर ही मांजरा या नदीने निश्चित केलेली आहे. बीड जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे? तर बीड जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी आहे. तर ही बीड जिल्ह्याची प्रमुख नदी आपल्याला गोदावरी असलेली दिसून येतो. माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर सिंदफणा या नदीवर माजलगाव धरण बांधण्यात आलेलं आहे. सिंदफणा या नदीवर माजलगाव या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे. यानंतर आहे बिंदुसरा नदीवर. बिंदुसरा नदीवर नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? तर बिंदुसरा नदीवरील प्रकल्पाचे नाव आहे बिंदुसरा धरण. तर हे कुठं आहे? तर पाली या ठिकाणी जे काही बिंदुसरा धरण बांधण्यात आलेलं आहे तर हे बिंदुसरा या नदीवर पाली या ठिकाणी हे धरण बांधण्यात आलेलं आहे. मांजरा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मांजरा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर केज या तालुक्यामध्ये मांजरा हे धरण बांधण्यात आलेलं आहे. केज या तालुक्यामध्ये या मांजरा धरण आहे. गोदावरी नदी. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेस वाहते? तर बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेस वाहते? तर उत्तर ही जी काही सीमा आहे ती गोदावरी नदीने निश्चित केलेली आहे किंवा त्या नदीनं आपल्याला वाहताना दिसून येते. उत्तर दिशेला ही गोदावरी नदी वाहते.
सिंदफणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी या नदीची आपल्याला सिंदफणा ही काही जी नदी आहे ही आपल्याला उपनदी असलेली दिसून येते. गोदावरी नदीची उपनदी ही सिंदफणा ही नदी आहे. त्यानंतर हे बीड जिल्हा. बीड जिल्हा कोणत्या पिकासाठी ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर ऊसासाठी या आपल्याला बीड ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक कोणतं आहे? तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक कोणतं आहे? तर कापूस हे काय जे उत्पादन आहे बीड जिल्ह्यामध्ये घेतलं जातं तर ते नगदी पीक या प्रकारामध्ये मोडतो. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील सीताफळासाठी. बीड जिल्ह्यातील सीताफळासाठी प्रसिद्ध कोणते ठिकाण आहे? तर बीड जिल्ह्यातील सीताफळासाठी प्रसिद्ध कोणतं ठिकाण आहे? तर धारूळ या तालुक्यामध्ये सीताफळ हे मोठ्या प्रमाणामध्ये पिकवले जातात. धारूळ या तालुक्यामध्ये होय. मोहरी उत्पादनात जिल्ह्याचा कोणता विभाग अग्रेसर आहे? तर मोहरी उत्पादनामध्ये जिल्ह्याचा कोणता विभाग अग्रेसर आहे? तर आष्टी या तालुक्यामध्ये मोहरी या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतल्या जातं आष्टी या तालुक्यामध्ये होय. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळी वैजनाथ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे आपल्याला ठिकाण असलेलं दिसून येतं. संत कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर संत कवी मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. संत कवी मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. बीडची काशी असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर बीडची काशी असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर अंबाजोगाई या शहराला बीडची काशी म्हणून ओळखल्या जाते होय. धारूरचा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर धारूरचा किल्ला हा कोणत्या प्रकारचा आहे? तर त्याला आपण गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला असंही म्हणतो. धारूरचा किल्ला हा गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पाटोदा या तालुक्यामध्ये नायगाव मयूर अभयारण्य आहे आणि हे मोरासाठी प्रसिद्ध अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतो. हे पाटोदा तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे. भगवान बाबाचे समाधी स्थळ भगवानगड हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बीड जिल्हा आष्टी पाटोदा या पाटोद्याच्या सीमेवर हे आपल्याला भगवानगड असलेला आपल्याला दिसून येतो. खजाना विहीर कोणत्या शहरात आहे? तर खजाना विहीर ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर बीड या शहरामध्ये आपल्याला खजाना विहीर किंवा खजाना बावडी म्हणून ओळखले जाते. ही बीड शहरामध्ये आपल्याला बीड शहराच्या जवळ असलेली आपल्याला ही दिसून येते. कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर कंकालेश्वर मंदिर हे बीड मध्ये आपल्याला आहे आणि पाण्यामध्ये हे बांधलेलं आहे. कंकालेश्वर मंदिराच्या चहूबाजूनी आपल्याला पाणी असलेलं दिसून येतो आणि हे प्रसिद्ध बीड या शहरामध्ये हे मंदिर आहे. तर गहिनीनाथ गड हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर गहिनीनाथ हे गड हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पाटोदा या तालुक्यामध्ये गहिनीनाथ हे गड आहे. पाटोदा या तालुक्यामध्ये आहे. तर सावरगाव घाट हे कोणत्या ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सावरगाव घाट हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर दसरा मेळावा भगवान भक्तिगडासाठी दसरा मेळाव्यासाठी हे सावरगाव घाट आपल्याला ठिकाण प्रसिद्ध असलेलं दिसून येतो. आपल्याला दसरा मेळाव्यासाठी हा ठिकाण प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय आहे? तर बीड जिल्ह्याचं प्राचीन नाव काय आहे? तर चंपावती नगर हे आपल्याला दिसून येतो. चंपावती राणीच्या नावावरून हे चंपावती नगर आपल्याला बीड जिल्ह्याचं प्राचीन नाव असलेलं दिसून येतं. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बीड मधील कोणाचे योगदान मोठे होते?
तर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बीड जिल्ह्यामधील कोणाचे एकदा योगदान मोठे होते, तर स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं दिसून येते. मूळ ते बीडचे नसले तरीही त्यांनी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये बीडमध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झालेला आहे, तर गोपीनाथ मुंडे यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झालेला आहे, तर नाथरा, परळी तालुक्यामधील जो काही नाथरा हे गाव आहे त्या गावामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झालेला आहे. परळी तालुक्यातील नाथरा या गावी झालेला आहे. मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र कोठे आहे, तर अंबाजोगाई या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. तर बीड जिल्ह्यातील एकमेव ज्योतिर्लिंग कोणते, तर बीड जिल्ह्यातील एकमेव ज्योतिर्लिंग कोणते आहे, तर परळी वैजनाथ या ठिकाणी बीड जिल्ह्यामधील एकमेव आपल्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर आहे मराठी साहित्याचे आद्यकवी. मराठी साहित्याचे आद्यकवी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर मराठी साहित्याचे आद्यकवी म्हणून कवी मुकुंदराज यांना ओळखले जाते आणि हे अंबाजोगाई या परिसरामध्ये त्यांची समाधी आहे. मराठी साहित्याचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी ही आपल्याला अंबाजोगाई आहे आणि आद्यकवी म्हणून मुकुंदराज यांचा आपल्याला उल्लेख होताना दिसून येतो. बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मोरासाठी राखीव अभयारण्य उभारण्यात आलेलं आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये मोरासाठी राखीव अभयारण्य उभा करण्यात आलेलं आहे, तर पाटोदा तालुक्यामध्ये नायगाव मयूर अभयारण्य आपल्याला राखीव मोरासाठी ठेवण्यात आलेलं आहे. पाटोदा तालुक्यामध्ये मयूर अभयारण्य हे या ठिकाणी आहे. तर बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता, तर बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे, तर NH-52. NH-52 हा बीड जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. ते सोलापूर ते धुळे ह्या 2 मार्गांना ते जोडला जातो. जुनं त्याचं नाव आहे तर NH-211 या नावाने हा मार्ग ओळखला जात होता, पण सध्या NH-52 या नावाने हे प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यात कोणत्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे, तर बीड जिल्हा कोणत्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे, तर बालाघाट डोंगर रांगामध्ये आपल्याला बीड जिल्हा हा वसलेला दिसून येतो किंवा बसलेला आहे. तर बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये बीड जिल्हा हा बसलेला आहे. बिंदुसरा धरण कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे, तर बिंदुसरा धरण हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे, तर 1955 मध्ये पाली या ठिकाणी बिंदुसरा धरण बांधण्यात आलेलं आहे. पाली या ठिकाणी 1955 या वर्षी हे धरण बांधण्यात आलेलं होतं. बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची व्यावसायिक बाजारपेठ कोणती, तर बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची व्यावसायिक बाजारपेठ कोणती आहे, तर गेवराईमध्ये कापसासाठी मोठी बाजारपेठ आणि बीड शहर या 2 ठिकाणी आपल्याला बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यावसायिक बाजारपेठ आपल्याला गेवराई आणि बीड या 2 ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. कंकालेश्वर मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीमध्ये बांधलेलं आहे, तर कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीमध्ये बांधलेलं आहे, तर हेमाडपंथी या शैलीमध्ये कंकालेश्वर या मंदिराचे आपल्याला बांधकाम झालेलं दिसून येतो. स्थापत्य शैलीमध्ये हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस कोणत्या तालुक्यामध्ये पडतो, तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस कोणत्या तालुक्यामध्ये पडतो, तर आष्टी या तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. आष्टी या तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस नोंदवला जातो. योगेश्वरी देवीचे मंदिर कोठे आहे, तर योगेश्वरी देवीचे मंदिर कोठे आहे, तर योगेश्वरी देवीचे मंदिर हे अंबाजोगाई या शहरामध्ये योगेश्वरी देवीचे मंदिर हे अंबाजोगाई या ठिकाणी आहे. परळी येथील औष्णिक वीज केंद्राचे नाव काय आहे, तर परळी येथील औष्णिक वीज केंद्राचं नाव काय आहे, तर परळी औष्णिक विद्युत केंद्र या नावाने हे ओळखले जातं. परळी औष्णिक विद्युत केंद्र या नावाने या वीज केंद्राचे आपल्याला नाव आहे. तर
तर मुलीचा जन्मदर कमी असल्यामुळे चर्चेत राहिलेला जिल्हा कोणता आहे? तर मुलीचा जन्मदर कमी असल्यामुळे चर्चेत राहिलेला जिल्हा कोणता आहे? तर बीड हा जिल्हा मुलीचा जन्मदर सर्वात कमी असलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जातं. बीड हा जिल्ह्याची ही ओळख आहे. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध गहिनीनाथ गड कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे? तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध गहिनीनाथ गड हे कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे? तर नाथ संप्रदायाशी आपल्याला हे गड संबंधित असलेला दिसून येतो. नाथ संप्रदाय होय. तर माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर माजलगाव धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर सिंदफणा या नदीवर आपल्याला माजलगाव धरण बांधण्यात आलेलं आहे. सिंदफणा या नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. धारोळचा किल्ला कोणी बांधलेला आहे? तर धारोळचा किल्ला कोणी बांधलेला आहे? तर विजापूरच्या आदिलशाही काळामध्ये हा किल्ला महत्त्वाचा किल्ला असलेला आपल्याला दिसून येतो आणि विजापूरच्या आदिलशहाच्या काळामध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. तर भगवानगड हे धार्मिक स्थळ कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर भगवानगड हे धार्मिक स्थळ कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर बीड आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला हे भगवानगड आपल्याला भक्तिगड असलेलं दिसून येतो. अहिल्यानगर आणि बीड या दोन जिल्ह्याच्या सीमारेषावर हे ठिकाण आहे.